जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर नुकतंच मुंबईमध्ये घाटकोपर असेल किंवा अजून काही ठिकाणी जर आपण बातमी बघितली असेल तर जे प्रसादजी वेदपाठक आहेत यांच्या सोसायटीमध्ये एक पांढरी पट्टी जी आहे, जो जैन समुदाय आहे, जे जैन साधू आहेत त्यांना येण्यासाठी तशा प्रकारची एक पट्टी सोसायटीमध्ये मारली गेलेली होती आणि त्याला प्रचंड जो विरोध आहे ते प्रसादजी वेदपाठक त्या सोसायटीचे जे रहिवासी आहेत त्यांनी त्याला विरोध केलेला आहे आणि ती जी पांढरी पट्टी आहे ती त्या ठिकाणी तिला वेगवेगळ्या कलरने पुन्हा रंगवलं गेलं आणि ती जी व्हाईट पट्टी होती ती त्या ठिकाणी जर का आपण बघितलं तर कलरफुल केली गेली. तशाच प्रकारचा हा जो वाद आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आणि जे निलेशचंद्र मुनी आहेत आणि अजून एक साधू आहेत जैन साधू, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हा जो वाद आहे पांढऱ्या पट्टीचा तो आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आपण जर बघितलं तर जैन समाज जो आहे, जो जैनिझम आहे, जो ठराविक वेळेपर्यंत जर का प्राचीन आपण जर का अभ्यास केला तर जो जैनिझम आणि जो बुद्धिझम आहे यांच्यामध्ये असणारे जे साम्य आहे, काही जी विचारांची जी तत्त्व आहे ती सेम जाताना आपणाला दिसतात, पण एखाद्या विशिष्ट अशा वळणावरती, मग तो दैववाद असो किंवा आपण जर बघितलं तर आत्म्याची शुद्धी असो किंवा जर आपण बघितलं तर अहिंसेचा जो वेगळ्या पद्धतीचा जो त्यांचा जो अर्थ आहे तो असेल, त्याच्या माध्यमातून जो जैन धर्म आहे आणि बुद्धिझम आहे याच्यामध्ये आपणाला वेगळा डिफरन्स त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि आपण जर बघितलं जैन धर्माची जी व्याख्या आहे, जैन धर्माचं जे तत्त्वज्ञान आहे ते संपूर्ण जगामध्ये आपण जर बघितलं तर अहिंसेचं जे तत्त्व आहे ते त्या ठिकाणी आपणाला बघायला मिळतं. आपण जर बघितलं तर प्राचीन जर का आपण धर्मांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये अहिंसा, त्यानंतर आत्म्याची जी शुद्धी, त्यानंतर आपण बघितलं तर सत्याच्या मार्गावरती चालणारा, त्याचबरोबर जी कर्म आहेत या कर्मांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जो मोक्ष आहे आणि आपण जर बघितलं तर ज्ञानाची प्राप्ती करणे, असा या जैन धर्माचा जो अर्थ आहे, जे तत्त्व आहे, त्याच्यासाठी झटणारे त्यांचे जे साधू आहेत ते आपणाला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी या धर्माचा अभ्यास करताना आपण बघत होतो. आपण जर जे मानले जातात ते भगवान जे महावीर आहेत त्यांचा जो धम्म उपदेश आहे तो यामध्ये विशेष महत्त्वाची जी भूमिका आहे ती बजावताना आपणाला दिसतो. त्याचबरोबर आपण बघितलं तर सत्य आणि धर्म याच्यावरती अतूट विश्वास ठेवणारा हा जो धर्म आहे अशी त्याची जी ओळख आहे ती संपूर्ण जगामध्ये आहे आणि म्हणून राईट फेथ, खरी श्रद्धा, त्याचबरोबर खरं सच्चा किंवा खरं जे ज्ञान आहे, राईट नॉलेज, त्याचबरोबर आपण बघितलं तर जे सांसारिक ज्या वासना आहेत, सांसारिक जे आपण जर बघितलं तर जी व्यसनाधीनता आहे, सांसारिक वासनेमधून निर्माण होणारी जी अशा प्रकारच्या ज्या तृष्णा आहेत त्या तोडण्यासाठी किंवा त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी आणि त्याद्वारे त्याच्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध बनवणे किंवा आपण बघितलं तर स्वतःमध्ये नैतिक जीवनाची जी उत्पत्ती आहे ती निर्माण करणे, असा या जैन धर्माचा जो मुख्य उद्देश आहे तो त्यामध्ये जे तीर्थकर आहेत त्यांच्याद्वारे संपूर्ण जगामध्ये पोचवलेला आहे. आपण जर बघितलं तर या राईट कंडक्टच्या माध्यमातून हा जो धम्म आहे, हा जो धर्म आहे तो संपूर्ण जगामध्ये त्यांची जी वैचारिक अशा प्रकारची जी ओळख आहे ती पोचवण्याचं काम हे वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांचे जे साधू आहेत ते करताना आपल्याला दिसत असतात. आपण जर बघितलं तर या जैन धर्मामध्ये आपण बघितलं तर दिगंबर आणि श्वेतांबर अशा प्रकारचे जे दोन पंथ आहेत, जे दोन वैचारिक जे वेगवेगळे जे मार्ग आहेत यांच्या माध्यमातून जे दिगंबर पंथ मानणारे लोक आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर जे नग्न साधू दिसतात ते असं त्यांची अशी वैचारिक मान्यता आहे की संपूर्ण जे आकाश आहे ते आकाशच त्यांचं वस्त्र आहे आणि त्या आकाशाला
अशा प्रकारचं वस्त्र मानून हे जे साधू आहेत ते अशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर आपण बघितलं तर श्वेतांबर जो पंथ आहे, या पंथामध्ये आपण बघितलं तर सफेद जे वस्त्र आहे त्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आणि सफेद वस्त्रामध्ये असणारे जे मुनी आहेत, जे साधू आहेत, ते तशा प्रकारचा विचार पोचवण्याचं काम संपूर्ण जगामध्ये करत असतात. पण हे जे आहे ते यांची जी मूळ संकल्पना आहे, यांच्या धर्माचा जो मूळ उद्देश आहे, जो मुख्य हेतू आहे, तो आपण या माध्यमांच्या द्वारे किंवा संपूर्ण जगामध्ये ज्या वेळेला आपण अशा प्रकारे जैन धर्माचे जे साधू आहेत, जे मुनी आहेत, त्यांच्याकडे बघताना आपण करत असतो. पण नुकतंच आपण बघितलं तर मुंबईमध्ये एका सोसायटीमध्ये अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या मारून ही जी मूळ शिकवण जी आहे, जी मूळ कन्सेप्ट जी आहे, ज्या वेगवेगळ्या तीर्थकारांनी या धर्माची जी शिकवण दिलेली आहे ती कुठेतरी बाजूला ठेवून अशा प्रकारे एखाद्या सोसायटीमध्ये सर्व सभासदांना आपल्या मान्यता न घेता अशा प्रकारे सोसायट्यांमध्ये पांढरे पट्टे मारणे ही खऱ्या अर्थानं जैन धर्माची व्याख्या आहे की काय? किंवा अशा प्रकारे पट्ट्यांच्या माध्यमातून सोसायटींमध्ये राहणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे विचार प्रणालीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आपल्या धर्माचे अशा प्रकारे एखादी मुसंडी मारण्याची एक नवी कला या साधूंनी या ठिकाणी निर्माण केली की काय, अशी शंका आपल्याला या ठिकाणी होत असते. सोसायटीमध्ये राहत असताना सोसायटीची जी मान्यता आहे, सोसायटीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सभासदाचा जो विचार आहे, जी मान्यता आहे, ती घेणं अतिशय बंधनकारक असतं. कोणत्याही सोसायटीमध्ये राहत असताना अशा प्रकारचा आवेजावपणा करणं, अशा प्रकारे आपल्या धर्माचं जे विशिष्ट जे बंधन आहे ते इतरांवरती न लादणं किंवा अशा पांढऱ्या पट्ट्यांच्या माध्यमातून आपला जो उन्माद जो आहे तो समाजापुढे मांडणं, अशा प्रकारची एक नवी कला या साधूंनी या ठिकाणी आत्मसात केली आहे की काय असं आपल्याला वाटतं. कारण जे निलेशजी चंद्रमुनी जे आहेत, जे आपण बघितलं जे जैन मुनी आहेत, त्यांची अलीकडच्या काळातली जर का आपण भाषा बघितली तर त्यांच्याकडे बघताना खऱ्या अर्थानं एक साधू कसा असतो किंवा खऱ्या अर्थानं साधू माणसामध्ये ही अशा प्रकारची जी वाक्यता आहे, साधूंच्या तोंडामधून येणारे जे हे शब्द आहेत ते साधूमय आहेत का, असा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी निर्माण होतो. त्याने असं म्हटलं आहे की आपण जर बघितलं तर बरेच सारे जे स्टेटमेंट आहेत त्यांचे, ते या ठिकाणी या साधूपणाला कुठेही वाव न मिळता अशा प्रकारे एक उन्माद या ठिकाणी निर्माण करताना अशा प्रकारचे जे साधू आहेत ते आपल्याला दिसत आहेत. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर सोसायट्यांमध्ये राहणारे जे लोक आहेत ते एकसंगतेने किंवा सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सोसायटीच्या माध्यमातून तशा प्रकारे परवानगी घेणे आणि आपल्या धर्माचा जो अशा प्रकारचा एक उन्माद आहे तो गाजवणे, ही कुठेतरी धर्म शिकवण जे आहे ते बाजूला ठेवण्याचा उद्योग या साधूंनी या ठिकाणी निर्माण केला आहे की काय असं आपल्याला वाटतं. आपण एक जर का असं मान्य केलं की अतिशय या पांढऱ्या ज्या रंगाला जे असलेले जे महत्त्व आहे ते या धर्माच्या माध्यमातून विशेष असेल देखील, तर आपण असा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी जात असताना हे जे साधू आहेत ते पांढऱ्याच पट्टीवरून चालतात का? घरामध्ये वावरत असताना त्या ठिकाणी वावरत असताना ते पांढऱ्याच रंगाचा उपयोग करतात का? किंवा क्षणोक्षणी प्रत्येक क्षणी ते जमिनीवर ज्या वेळी पाय ठेवतात त्यावेळी या पांढऱ्या पट्टीचाच उपयोग करतात का? अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते समाज माध्यमांमध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि अशा प्रकारे पांढऱ्या पट्ट्या मारल्यानंतर देखील त्याच्यावरती कोणत्याच प्रकारचे जे किडे आहेत किंवा जे छोटे छोटे प्राणी आहेत त्याच्यावरती प्रवास करत नाहीत का? किंवा त्या पांढऱ्या पट्टीवरती पट्टी मारल्यानंतर कोणत्याच प्रकारच्या छोट्या जीवाची खरोखर हानी होत नसेल का? अशा प्रकारचे असंख्य जे प्रश्न आहेत ते आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि म्हणून मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या ज्या पट्ट्या आहेत, या काल्पनिक पट्ट्या आपण आपल्या मनामध्ये निर्माण करतो आहे की काय? आज कोणी पांढरी पट्टी मारली, आपले जे त्यांचे धर्मगुरू आहेत त्यांना घेऊन येईल. उद्या कोणी नीली पट्टी मारेल, आपले जे कोणी धर्मगुरू आहेत त्यांना घेऊन येईल.
परवा कोणी पिवळी पट्टी मारेल, त्यानंतर कोणी लाल पट्टी मारेल. अशा प्रकारच्या ज्या पट्ट्या आहेत त्या या ठिकाणी या देशामध्ये राहत असताना समाज माध्यमांमध्ये असणारी जी एकसंगता आहे, जी एकवाक्यता आहे, समाजमधून सोसायटीमधून राहणारे जे लोक आहेत यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे कलह निर्माण करतील की काय, अशा प्रकारची शंका या ठिकाणी येते. खऱ्या अर्थानं आपले हे जे आपल्या धर्मावरती असणारी जी अशा प्रकारची प्रचंड जी श्रद्धा आहे ती आपण अंधश्रद्धा करतो आहे की काय, किंवा अशा वेगवेगळ्या पट्ट्यांच्या माध्यमातून धर्माची जी मूळ शिकवण आहे ते आपण बाजूला ठेवतो आहे की काय. आणि खऱ्या अर्थानं ज्या धर्मानं या ठिकाणी आपण जर बघितलं तर अहिंसेची शिकवण दिली, त्या धर्मातले हे जे मुनी, जे साधू या ठिकाणी हिंसेच्या माध्यमातून, या पांढऱ्या पट्ट्यांच्या माध्यमातून कुठेतरी या धर्माची, या तीर्थकारांची जी मूळ शिकवण आहे, जी या ठिकाणी अहिंसा मानते, या ठिकाणी प्राणीमात्रांबद्दल आपल्या मनामध्ये दया उत्पन्न करते, आपल्या प्रत्येक धर्म उपदेशातून या जीव हिंसेबद्दल ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची श्रद्धा निर्माण करते, हा जो अशा प्रकारच्या या गोष्टी आहेत, या गोष्टींच्या माध्यमातून जी खरी धर्माची जी मूळ शिकवण आहे ती या आपण बघितलं तर अशा प्रकारच्या साधूंच्या माध्यमातून कुठेतरी वेगळी राहते की काय, अशी शंका आपल्या मनामध्ये या ठिकाणी उत्पन्न होते. आणि म्हणून जरी आपण तोंडावरती एखादा व्हाईट फडका बांधत असू तरी देखील पायांच्या माध्यमातून कुठे ना कुठे अगदी छोट्या जीवाची कुठेतरी कधीतरी आपण या ठिकाणी हिंसा करतोय की नाही करतोय हे देखील आपल्याला या ठिकाणी पडताळून पाहावं लागेल. आणि म्हणून मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपला जो धर्म आहे, खऱ्या अर्थानं या देशाची जी रितसर अशी एक संविधानिक जी धर्मनिरपेक्ष जी राज्यघटना आहे ती आपण कुठेतरी धाब्यावर मारतोय की काय. आणि अशा प्रकारे निळा, भगवा, पिवळा, हिरवा अशा प्रकारच्या पट्ट्यांच्या माध्यमातून माणसामध्ये आपण भेद निर्माण करतोय की काय, हे पाहणं या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठरेल. आणि म्हणून या ज्या धर्माच्या पट्ट्या आहेत, धर्माचे जे झेंडे आहेत, जे धर्माच्या या प्रकारच्या पट्ट्या आहेत ते आपल्याला बाजूला ठेवावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं माणुसकीचा धर्म जो माणसाला माणसासारखं वागवण्याचं काम करेल, या धर्माची जी शिकवण आहे ती आपल्याला या ठिकाणी अंगीकारावी लागेल. खऱ्या अर्थानं या रंगांच्या माध्यमातून निर्माण होणारे जे हे विषय आहेत, अशा प्रकारची जी लोकं आहेत यांपासून आपल्याला अलिप्त राहावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं माणसाशी माणुसकीनं वागवणारा जो धर्म आहे तो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं समजून घ्यावा लागेल. आणि त्यावरती आपल्या आयुष्याची जी वाटचाल आहे ती करावी लागेल. आणि म्हणून अशा साधूंपासून, अशा समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांपासून आपल्याला या ठिकाणी सावध राहावं लागेल. सर्वांना जय.